गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आता मी उठलेलो आहे आणि आता मी चाललेलो आहे पनवेलला मम्मीसोबत भाजी आणायला. कारण की साक्षी आज नाही आहे आणि साक्षी कुठे गेली आहे हे तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल साक्षी कुठे गेली आहे आणि का गेली आहे, कशासाठी गेली आहे. तर ती आज दुपारी येणार आहे. तिला आपण घ्यायला जाऊ दुपारी. तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता मी आणि मम्मी चाललो आहे मार्केटमध्ये भाजी वगैरे आणायची आहे. तर भाजी वगैरे घेताना मी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करेल. जर काय दाखवण्यासारखं असलं तर मी ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करेल, नाही तर मी घरी येऊन डायरेक्ट पुढचा काय अपडेट असेल ते तुम्हाला कळवतो मी ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून, ब्लॉग नक्की कंटिन्यू बघत राहा. तुम्ही असेच ब्लॉग बघताय तर आम्हाला अजून ब्लॉग करण्याची इच्छा होणे. साक्षी तिकडनंही ब्लॉग करून राहिली आणि मी इकडनंही ब्लॉग करतो, म्हणजे आमचं बघू शकता आम्ही किती ब्लॉगसाठी कन्सिस्टन्सी आहे. सो ब्लॉग तुम्ही नक्की बघा पूर्ण आणि आम्हाला असेच सपोर्ट करत राहा. तर आता तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये कळवतो की आम्ही आता काय करणार आहे, काय काय आता डेली शेड्यूल आहे आणि आम्ही आज कधी आणणार आहे साक्षीला. निघालेलो आहे पनवेलला जायला. मी आणि मम्मी, जशी मी बघू शकता मी बाजूला बसली आणि मी ड्राईव्ह करतोय. तर ॲज ऑलवेज मला ड्रायव्हच करावं लागते. तर मी निघालो आता पनवेलला जायला आणि जर काय असलं रस्त्यामध्ये शॉपला दाखवण्यासारखं तर मी नक्की दाखवतो, नाही तर रोड रोड नेहमी नेहमी दाखवून काय एवढं उपयोगाचं नाही आहे. तर आता बघू काय जर असलं, जर इंटरेस्टिंग काय दाखवण्यासारखं तर ब्लॉग मी चालू ठेवतो, नाही तर मग मी घरी आल्यावर वापस कंटिन्यू करेल आणि मग साक्षीला घ्यायला जाताना मग आपण ब्लॉग वापस कंटिन्यू करू. सो स्टे ट्यून. भाजी घेऊन झालेली आहे आता आणि आम्ही आता निघालो आहे घरी. तर घरी जाऊन आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे झाली की मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो आणि साक्षीला किती वाजता घ्यायला जायचं आहे तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुम्हाला कळवतो मग आम्ही. तर आता अंघोळ झालेली आहे आणि पूजा वगैरे पण करून झाली. आता नाश्त्याची तयारी सुरू आहे. आता नाश्ता वगैरे करून मी जाईल पनवेलला आणि पन्हाळ 2-3 कामं आहे ते करून मग मी शक्यतो डायरेक्ट ती साक्षीला घ्यायला जाईल नेरूरला. कसं होतं आहे, 2-3 दिवस झाले व्लॉग जास्त मोठे येत नाही, कारण की काय दाखवण्यासारखं नाही आहे आणि आम्ही 2-3 दिवस झाले आम्ही घरच्या घरीच आहोत. जेव्हापासून तो झूचा व्लॉग झाला तेव्हापासून आम्ही कुठे बाहेर गेलो नाही आहे, कुठे असं फिरायला वगैरे. तर मोस्ट प्रॉब्ली 1-2 दिवसामध्ये अजून 1-2 व्लॉग्स प्लॅन्स चालू आहे आमचे कुठे बाहेर जायचे, पण जास्त करून असा प्लॅन्स भेटत नाही आहे. तर जसं काय होतं आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की कळवू. आणि 2-3 दिवस झाले एवढे शॉर्ट्स व्लॉग आहेत, जास्त मोठे व्लॉग्स आहेत. तरी मी प्रयत्न करतोय जेवढे मोठे व्लॉग्स यायचे एवढं जास्त शूट करा, तेवढं जास्त शूट करतोय. बट कसं होतं काय व्हिडिओज मी शूट करतो, बट असं वाटतं की नंतर हे टाकू का नाही टाकू, तसं होतंय. सो आजचा हा ब्लॉग मी ट्राय करेल थोडा मोठा करायचा, कारण की कालचा ब्लॉग भरपूर छोटा होता, 3 मिनिटाचाच होता. तर आजचा हा ब्लॉग मी ट्राय करेल की जेवढा मोठा होईल तेवढा मोठा खेचतो. तर साक्षीला पण सांगितलं की तू तिकडनं शूट कर आणि मी इकडं शूट करतो. आणि कसं आमचं नवीन स्टार्ट आहे, तर आम्हाला कसं काय शूट करा नाही, काय गोष्टी टाका, काय गोष्टी टाका नाही, त्याच्यामध्ये आम्ही कन्फ्युजनमध्ये होतो. कधी-कधी कोणची गोष्ट टाकली आणि व्ह्युअर्सला ती गोष्ट आवडली नाही, तर असं कधी-कधी प्रॉब्लेम. सॉरी, थोडा भांड्यांचा आवाज होता कारण की मम्मी तिकडे असं हे करते, स्वयंपाक वगैरे करून राहिली. सो असा विषय होतोय. तरी मी ट्राय करतो जेवढं टाकायचं तेवढं तुम्हाला एंटरटेन होईल तेवढं मी व्लॉगमध्ये टाकतो. तर आता मी चाललोय नाश्ता करायला, तिकडे चाललोय पनवेलला. तर मी खाली जाताना हा ब्लॉग कंटिन्यू करेल, तर तुम्ही नक्की बघा आणि साक्षीला पण आणताना मी ब्लॉग तिकडनं करणार आहे. सो स्टे ट्यून आणि नक्की बघा आमची व्हिडिओ. तर आता मी रेडी झालेलो आहे आणि मी आता चाललो आहे साक्षीला आणायला. तर आता आय थिंक 3:30 झाले असतील. तिचा फोन पण आलेला की तुम्ही अजून आले नाही. तर मी आता निघतोय आणि रेडी वगैरे झालोय पूर्ण. तर मी गाडीमध्ये गेलो की गाडीमध्ये ब्लॉग कंटिन्यू करतो आणि तुम्हाला जातानाचा काय ब्लॉग कॅप्चर करायचा असेल, चांगला दिसला तर मी नक्की ब्लॉग कॅप्चर करेल, नाहीतर मी डायरेक्ट त्या लोकेशनवर पोहोचून साक्षीसोबत ब्लॉग कंटिन्यू करेल. तर नक्की बघा. तर हॅलो गाईस, आता मी निघालेलो आहे अक्षयला घ्यायला जायला. तर तुम्ही बघू शकता त्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच की मी रेडी होऊन झालेलो आहे आणि मी निघालो. तर आता इकडनं अराउंड 50 मिनिट्स लागतात मला तिथे पोहोचायला. आपल्याला पाम बीच रोडने जायचं आहे आणि तो एअरपोर्टचा रोड घ्यायचा. त्या एअरपोर्टच्या रोडला जर काय असलं दाखवायसारखं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आता मी ड्राईव्ह करतो, कारण की तुम्ही बघू शकता माझी एक्साइटमेंट किती झाली आहे तिकडे जायला, कारण की पूर्ण 1 दिवसानंतर मी तिला आता घ्यायला चाललो आहे. आणि 24 तास बरोबर, आत्ता 24 तास झाले. 3:30 वाजता काल तिला सोडलेलं, आज 3:30 वाजता निघालो आहे मी तिला घ्यायला जायला. तर व्लॉग कंटिन्यू बघा. आता तिला घेतल्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करेल वापस तिच्यासोबतच व्लॉग. तर नक्की बघा हा व्हिडिओ, तुम्हाला समजेल तिचा एक्सपिरियन्स कसा होता तो 24 तास माझ्यासोबत न राहण्याचा. आता मी एअरपोर्ट रोडला पोहोचलेलो आहे आणि जसं जसं डिस्टन्स कमी होते तसं तसं खुशी वाढते.
तर आता मी पोहोचलो एअरपोर्ट रोडला. तो नवीन आमचा इकडचा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथे पोहोचलोय, ज्याला दिवा पाटील ही म्हणतात, दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आम्ही आता त्या रोडला पोहोचलोय आणि तिकडनं आता एक हाफ एन आवर लागेल पोहोचायला मला नेरूळला. तर तिकडे पोहोचल्यावर साक्षीला फोन करून झालाय की तू येऊन राहा खाली. तर मी पोहोचतोय, तर तीही रेडी होते आणि तीही खाली यायला रेडी येईल थोड्या वेळात. तर ती जशी आली खाली त्याच्या पहिले मी पोहोचलो किंवा ती लवकर पोहोचली तर आम्ही दोघांपैकी ब्लॉग कंटिन्यू करून आम्ही एकमेकांना दाखवू. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आमचं 24 तासानंतर मीटअप कसा असतो तेही तुम्हाला दाखवेल. तर तुम्ही बघू शकता आता मी एअरपोर्ट रोडला आहे आणि हा रोड एअरपोर्टचा आहे. तर बघू शकता तुम्ही. सो स्टे ट्यून. आणि तर गाईज बघू शकता साक्षी आलेली आहे. चेहरा दाखवा, चेहरा दाखवा. हा मुहूर्त झाला की नाही? झाला झाला मुहूर्त झाला. तिकडनंच बघितलं मी तर व्हिडिओ काढायला विसरलो मी. मी फोन चालू होता तर लगेच फोन कट केला आणि व्हिडिओ चालू केला. तर कसं वाटलं तुम्हाला 24 तास? झोपतली आली मला रात्री, म्हणजे अशी आली असं नाही, पण मग नाही का असं अशी वाटलं, चांगलं वाटलं. माझ्या नवऱ्यापासून लांबून म्हणजे चांगलं ते जो आपला रोजचा कम्फर्ट झोन राहते आपण त्याच्या बाहेर निघालो ना असं. आता झोप लागली होती. अच्छा. झोप लागली होती. तर गाईस तुम्ही ऐकलेलं आहे कसं वाटलं. मलाही रात्रभर झोप लागलेला आहे काल, कारण की माझाही कम्फर्ट झोन दुसरीकडे होता. तर आता आम्ही निघतो घरी जायला आणि जरा गप्पा वगैरे करू आणि मग तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू. आम्ही थोडस आम्ही आमची गप्पा करतो आता. त्याने मला ड्रेस घेऊन दिला. ओके, तर मी ड्रेस तुम्हाला घरी जाऊन दाखवतो ड्रेस कसा आहे. ठीक आहे. नक्की. हा बाय बाय. भेटू भेटू आता डायरेक्ट घरी ब्लॉग कंटिन्यू. तर सगळं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं साक्षीला आपण घरी आलो. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो, थोडं झोपलो, आराम वगैरे केला. आणि आता आराम केल्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली आता. आणि पूजा झाल्यानंतर मी आता किचनमध्ये जाऊ, बघू काय चाललंय. आता किचनमध्ये काय चाललंय आज जेवायला, काय बनत आहे आज जेवायला? हा पनीर भुर्जी. पनीर भुर्जी. तर आजचा जेवणाचा बेत आहे पनीर भुर्जी. तर आता करून टाकू ना मिरचीचा. त्याचं पण आहे आज. तर पनीर भुर्जी प्लस तिथं तुम्हाला याचा थंबनेल भेटेल गाईस. तर आता हे लोक पनीर भुर्जी वगैरे करून घेत आहे. तर तोपर्यंत मी बघू शकतो आम्ही आलेलो आहे मार्ट मध्ये आणि आम्ही इथे घेत आहे कोंबडी वड्याचं पीठ. कोंबडी वड्याचं पीठ आणि तेच आहे ते वडे पीठ. नाही ना का लिहिलं असतं कोंबडी वडे. ही आहे का कोंबडी वडे का? ते तसेच दिसत आहे ना, हे मालवणी वडेच लिहिलेलं आहे ना. हा 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 मालवणी वडे पीठ. तर मग एवढंच तर थोडी होणार, आणखी 2-3 घ्यावं लागेल ना. घ्यायला लागेल ना. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि आमच्या इकडे लाईट नाही म्हणून आम्ही चालत चालत चढतोय सीड्या. तर आता आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो. तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा आवडला नक्की सांगा आणि अशाच आमचा ब्लॉगला सपोर्ट करत राहा नेहमी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तोपर्यंत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय.